ओम जनार्दनाय नमः। महिमा गुरु शिष्याचा। महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि मराठवाडा म्हटलं की ते संतांचं माहेरघर। जणू काही त्यांचाच वारसा चालवण्यासाठी भगवान शंभू शंकरानं दहेगाव स्थान निश्चित केलं असावं। माता म्हाळसादेवी यांच्या पोटी अश्विन शुद्ध ललित पंचमीला म्हणजे 24 सप्टेंबर 1914 या पावन दिवशी साक्षात शिवांश असलेल्या पुत्ररत्नानं जनार्दनानं जन्म घेतला। नारायण जयराम उगले पाटील आजोबा झाले। आप्पा नारायण उगले पाटील वडील झाले। नक्षत्राचा योग पाहून आजोबांनी जनार्दन हे नामकरण केले। बालपणीचा 10-11 वर्षांचा कालखंड मामाकडेच म्हणजे टापरगावी गेला। मामाकडे असतानाच भागवताचं श्रवण झालं। पुढे जनार्दन नावाचं हे बालक दहेगावी आले। दहेगावी आल्यानंतर जेमतेम 2-3 बुकच शिक्षण घेतलं। जनार्दनाला पहाटे उठण्याची सवय खूप जतच होती। पहाटे उठून स्नान करावं, मंदिरात देवदर्शनाला जावं, देवपूजा करावी। देवपूजा आटोपली की मूर्तीसमोर हात जोडून बसावं, डोळे मिटून अंतर्यामी भगवंताला प्रार्थना करावी। मंदिरात वर्ध सुरू व्हायची, मात्र जनार्दन हात जोडून डोळे मिटून बसलेलेच। जनार्दनाने स्वतःला भक्ती मार्गामध्ये झोकून दिले होते, मात्र पाटीलकीला वारसा हवा म्हणून जनार्दनाने वैराग्य सोडून संसारात लक्ष घालावे यासाठी चुलत्यांचे हिरण्यकश्यपूने प्रल्हादात छळावे असे उपाय सुरू झाले। मात्र जनार्दनास भक्तिमार्गातून यद किंचितही बाजूला करू शकले नाही। माता म्हाळसादेवीने जनार्दनापुढे लग्नाचा प्रस्ताव मांडला। आईची लालसा होती, मात्र चुलत्यांचा हा शेवटचा धाव। आईपुढे जनार्दनाचा जास्त काही चालेना। शेवटी बहुल्यावर चढेल पण संसार करणार नाही या अटीवर आईच्या समाधानासाठी लग्नास होकार दिला। गंगापूर तालुक्यातील भाल गावातील सुराशी यांची पार्वताबाई आणि उगले यांचा जनार्दन असा विवाह ठरला। आईच्या समाधानासाठी सप्तपदीचे नाटक झाले आणि जनार्दन संसारात न रमता घराबाहेर पडले। संपत्तीची ओढ कधीच नव्हती, ओढ होती फक्त भक्तीची, भजनाची आणि भगवंत भेटीची। जवळच करंजगाव नावाचं गाव आहे, तेथे माणिकशेठ नावाच्या शेतकऱ्याच्या शेतावर जनार्दन रुजू झाले। जनार्दन शेतातील सर्व कामात तरबेज। काम चालू असताना स्वामीजी कधी अभंग म्हणत, कधी गवळणी म्हणत, तर कधी नातांची भारुडी म्हणत। दिवसभराचे काम आटपून सुद्धा स्वामीजी शिवूरला पायी चालत जाऊन कीर्तनाला उभे राहत असे आणि याच करंजगावातून जनार्दनाचा नामोल्लेख जनुबाबा असे होऊ लागला। जनुबाबाने माणिकशेठच्या शेतावर 5 वर्ष काम केले, मात्र दैवत्वाची प्रचिती आल्याने माणिकशेठ जनुबाबास काम करून देईना। पगार मात्र चालूच, पण फुकटचे घेणे नाही, म्हणून जनुबाबाने पुन्हा करंजगाव सोडले। माणिकशेठने 12 एकराचं दानपत्र केलं आणि याच गावापासून दान महात्म्यालाही सुरुवात झाली। स्वामीजी पुन्हा दहेगावी आले, मात्र जनार्दन म्हणून नव्हे तर जनुबाबा बनूनच। याच गावातून ज्ञानदानालाही सुरुवात झाली। स्वामीजींनी येथे एक किराणा दुकान सुरू केले, मात्र देता घेता श्रीहरी शिवशिव असे नामस्मरण चालूच असे। पुढे दुकानात पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली आणि दुकानाचं रूप मंदिरात झालं। पंढरीची वारी चालूच होती। एकादशी आणि पुण्यतिथी या दोन्ही वेळेस शिवपूरला हजेरी लावण्यात खंड नव्हता। विठ्ठलाची अनन्य भावाने सेवा सुरूच होती। 1947 चे वर्ष भगवंत भेटीच्या ओढीने स्वामीजींनी पुन्हा दहेगाव सोडले, दुकान सोडले। सोबत होत्या फक्त 3च वस्तू, गळ्यात विणा, हातात चिपळ्या आणि बगलात गीता। जवळच गवळवाडी नावाचं गाव आहे, तेथे गंगोमालिनीच्या कृपाप्रसादानं गुफेमध्ये ध्यानधारणा सुरू केली। सामवेदाचं पारायण इथेच वाचन झालं। ध्यानधारणा निवांत करण्यासाठी एकांत हवा म्हणून स्वामीजींनी पुन्हा गवळवाडी सोडले आणि स्वामीजी पोहोचले ते अंदरसुले ते। इथे दक्षिण वाहिनी कोळगंगेच्या जवळ असलेल्या पुरातन शिवालयातील मंदिर गुफेत 16 वर्ष कडक तपश्चर्या केली। या तीर्थक्षेत्री संत जनार्दन स्वामींना नागाबाबा हे गुरु लाभले। गुरु नागाबाबांनी स्वामीजींना बिसा मंत्र दिला। अतिशय अल्पकाळ गुरु शिष्यांचा सत्संग झाला। गुरु नागाबाबांकडून संन्यास दीक्षा घेऊन शिवभक्त जनार्दन स्वामीजींचे मौनगिरी महाराज हे नामकरण झालं आणि निष्काम कर्मवृत्तीचा ध्यास घेऊन धार्मिक कार्यातून लोकशिक्षणाचा प्रसार करण्याचं व्रत उचलून स्वामीजींनी पुढील कार्यास सुरुवात केली। आवड प्रवचनाची, ओढ भगवंत भेटीची आणि पुढील प्रवास शिवमंदिर जीर्णोद्धाराचा।
पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर. पिनाकेश्वर महादेवाचं मंदिर नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातल्या जातेगावच्या उंच डोंगरावर आहे. स्वामीजींनी प्रथम या मंदिराचा जीर्णोद्धार करून प्राणप्रतिष्ठा केली. हे ठिकाण खूप उंचावर असल्यामुळं येथील मंदिर ओस पडलं होतं. त्यामुळे इकडे कुणीही येत जात नसायचं. रस्ता उबड-धोबड, घनदाट झाडी आणि जंगली प्राण्यांची भीती, त्यामुळे तर इकडे कुणीही फिरकत नसायचं. अनेक वर्षांचा वारा, वादळ, पावसामुळं मंदिर पडलेल्या अवस्थेतच होतं. मात्र बाबाजींच्या पुण्यपावन स्पर्शाने या मंदिराचा कायापालट झाला. बाबाजींच्या दिव्य ज्ञानातून आणि अमृतवाणीतून सारा गाव एकत्र आला. हजारो हात एकत्र येऊन या मंदिराची उभारणी झाली आणि या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला. क्षीण होत चाललेल्या, मावळतीला चाललेल्या मंदिराचा पुन्हा नव्यानं उद्धार करणं याला म्हणतात जीर्णोद्धार. तसंच यज्ञ करून मंदिरातील शिवलिंगांमध्ये प्रत्यक्ष शिव आत्मा, आत्मज्योत म्हणजेच देवाचे प्राण प्रकट करणे याला म्हणतात प्राणप्रतिष्ठा. डोंगराच्या चारही बाजूने दाट झाडे असल्यामुळं पूर्वी इथे कोणी येत नसायचं. तरीही कोणी धीट व्यक्ती दिवसा या ठिकाणी आलीच तर ती रात्रीची मात्र थांबत नसे, कारण येथे असलेल्या जंगली प्राण्यांची भीती त्यांना वाटत असायची. मात्र बाबाजी येथे आले, ते येथेच थांबले. हे पाहून सर्व गाव आश्चर्यचकित झाला आणि बाबाजींचा भक्तगण बाबाजींना भेटण्यासाठी या डोंगरावर येऊ लागले. ते बाबाजींसोबत येथेच थांबू लागले. पिनाकेश्वर महादेवाच्या आशीर्वादानं आणि बाबाजींच्या कृपेनं आजपर्यंत कोणत्याही भक्ताला या जंगली प्राण्यापासून काहीही इजा झालेली नाही. पिनाकेश्वराच्या या श्री क्षेत्राबद्दल अशी आख्यायिका आहे की वनवास काळात प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी पिंड घडवून शिव आराधना केली आणि प्रसन्न झालेल्या शिवशंकरानं रावणाचा वध करण्यासाठी पिनाक नावाचं धनुष्य याच जागेवर दिलं. तेच हे शिवलिंग पुढे पिनाकेश्वर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. स्वामीजींचं बाबाजी हे आपलेपणाची जाणीव करून देणारं एक नाव, म्हणून तर भक्तगण स्वामीजींना आदराने बाबाजीच म्हणत. अशा बाबाजींच्या अमृतवाणीने लोक मंत्रमुग्ध होऊ लागले. भक्तगण ज्ञानप्रसादाने तृप्त होऊ लागले. अशा साक्षात्कारी बाबांची महती वाऱ्याच्या गतीने चारही दिशेला साद घालू लागली. पिनाकेश्वराचा प्राणप्रतिष्ठा यत्न झाल्यावर स्वामीजी निघाले ते पुढील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर. निसर्गानं वेढलेला लेण्यांचा प्रदेश, जिथे आहे घृष्णेश्वर हे 12वं ज्योतिर्लिंग. असं हे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे वेरूळ. सन 1969 ते 70 या साली स्वामीजींनी सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून प्राणप्रतिष्ठा केली. इथली आख्यायिका अशी सांगण्यात येते की पार्वती माता एकदा शंकरावर रागवल्या आणि जवळच्या टेकडीवर जाऊन विराजमान झाल्या आणि मग स्वतः भगवंत माता पार्वतीकडे गेले. राग शांत करून आपल्यावर अनुनय करावा यासाठी सिद्ध झाले. तीच ही सिद्धेश्वर महादेवाची पिंड. भक्तांच्या श्रमदानातून स्वामीजींनी येथे एक आश्रम बांधला. मात्र आश्रम बांधण्यामागे स्वामीजींची संकल्पना काही आगळी वेगळीच असे. स्वामीजी म्हणत असे, कुणी साधू संत उन्हातानातून या आश्रमात येतील, थोडेफार सुखावतील. आश्रमातून होणाऱ्या अन्नदानातून त्यांचा आत्मा सुखावेल आणि ते जाता जाता आशीर्वाद देऊन जातील. ते पुण्य मिळेल. हा आश्रम बांधताना श्रमदान करणाऱ्यांना आणि अन्नदान करणाऱ्यांना. स्वामीजी म्हणत, देशाला घडवायचे असेल तर अगोदर तरुणांपासून ते लहान लहान बालकांवर संस्कार घडले पाहिजे आणि लहान बालकांना घडवायचे असेल तर गुरुकुलाची उभारणी केली पाहिजे. या संकल्पनेतून स्वामीजींनी इसवी सन 1981 गुरुकुलाची उभारणी केली. गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, या मुलांना आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही प्रकारचं ज्ञान एकाच वेळी या गुरुकुलात मिळावं. या गुरुकुलातील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, सैनिक होऊन त्यांच्या हातून देशसेवा घडावी. गुरुकुलातील विद्यार्थी हा समाजाला घडवणारा गुरुच व्हावा अशी स्वामीजींची इच्छा होती आणि खरोखरच त्यांच्या इच्छेप्रमाणेच इथले विद्यार्थी घडतायत. गुरुकुलाचे संस्कार विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तिमत्वाकडे घेऊन जात आहेत. आणि या वेरूळच्या कार्यपूर्तीसोबत स्वामीजी निघाले ते संभाजीनगरला. जनेश्वर महादेवाचं मंदिर. सन 1972 स्वामीजींनी त्यांची नजर वळवली की संभाजीनगर इथल्या जनेश्वर महादेव मंदिराच्या कार्यपूर्तीकडे.
जनेश्वर महादेवाचं मंदिर 1972ला बांधून प्राणप्रतिष्ठा पूर्ण केली. स्वामीजींची विद्यार्थ्यांबद्दलची आस्था येथे दिसून येते. या मंदिरापासून अगदी जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर आहे. म्हणून गरीब विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणून 100 आश्रमखोल्या बांधण्याचे काम स्वामीजींनी हाती घेतले होते. तपश्चर्या भूमी अंधरसूल येथे शिवाज्ञा झाली आणि शंभू महादेवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य सुरू झाले खरे, मात्र या शिवभक्ताच्या भक्तीची परीक्षा शंभू महादेवाने या अगोदरच घेतली होती. स्वामीजी स्नानबद्ध होत असताना पाण्यात बसून 100 वेळा मंत्राचा जप करायचे. 1931 ते 32 ते वर्ष स्वामीजी स्नान करतेवेळी तसाच मंत्राचा जप चालू असताना अचानक वातावरणामध्ये बदल झाला. प्रचंड गारवा पसरला. जमिनीवरती उभे असलेले पिके झोपली. मात्र पाण्यात बसून मंत्राचा जप चाललेल्या बाबाजींना त्याचे भानही राहिले नाही. इतके एकाग्र होऊन स्वामीजी मंत्राचा जप करायचे. मंत्राचा जप झाल्यावर त्यांना लक्षात आलं की त्यांची एका पायाची शक्ती निघून गेली. आपल्या एका पायाची शक्ती हिरावून घेतली गेली तरीही स्वामीजींची ईश्वरावरील सत्ता कमी झाली नाही, उलट ती वाढतच गेली. स्वामीजी म्हणत, ईश्वर भक्ती करा देवच येईल खरा. आणि खरोखरच या 2 पायांच्या जागेवर हजारो पाय या स्वामीजींनी सुरू केलेल्या कार्यपूर्तीसाठी धावून आले. हजारो हात एकत्र येऊन श्रमदान करू लागले आणि मंदिरे उभे राहू लागली. आणि या जनेश्वर महादेव मंदिराच्या कार्यपूर्तीनंतर स्वामीजी निघाले ते पालखेड येथील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. पारेश्वर महादेवाचं मंदिर 1972ला स्वामीजींनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा केली. इथली आख्यायिका अशी सांगतात की पूर्वी इथे घनदाट अरण्य होतं. इथे पारेश्वर या ऋषींनी कडक तपश्चर्या करून शिवदर्शन घेतलं आणि शंभू शंकराला इथंच राहण्याची विनंती केली. श्रमदानातून मंदिरांचा जीर्णोद्धार होऊ लागला आणि बाबाजींच्या प्रवचनातून हजारो संसारांचे जीर्णोद्धार होऊ लागले. स्वामीजींनी व्यसनी लोकांची दारू सोडून त्यांना प्रपंचाला लावले. पीडित कष्टी लोकांना मार्ग दाखवले. तरुणांना मार्गदर्शन करू लागले. तरुणांच्या मातांना मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणत, तरुणांवर चांगले संस्कार करा. लवकर उठण्याची, देवपूजा करण्याची, स्वावलंबनाचे धडे त्यांना शिकवा. स्वामीजी म्हणत, ऐसा पुत्र व्हावा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. इतकेच नाही तर स्त्रियांनाही पतिव्रतेचे पालन करण्यास स्वामीजी सांगत. स्वामीजी कडक शब्दात सांगायचे, ज्याचा बैल चांगला त्याची शेती चांगली, त्याची बाई चांगली त्याचा संसार चांगला. स्वामीजी आपल्या प्रवचनातून प्रत्येकाला शिकवण देत असे. स्वामीजी म्हणत, परनिंदा, परस्त्री यांचा त्याग करा. आई वडिलांना सांभाळा. चोरी छिनाली करू नका. नीतिमत्ता जपा. नीतिमत्ता गेल्यावरच हनुमंताने रावणाची लंका जाळली होती. अशा उदाहरणांचा दाखला देऊन स्वामीजी आपल्या प्रवचनामध्ये गोडी तयार करत असत. आणि पुढे स्वामीजी निघाले ते फुलतंबा येथील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. काशी विश्वेश्वर महादेवाचं मंदिर. काशी विश्वेश्वराचं हे मंदिर पुणतांबा इथं दक्षिणेस गोदावरीच्या तीरी मोठ्या दिमाखात उभं आहे. मंदिर बांधकामात स्वामीजींची बारकाई असे. कामात थोडी त्रुटी त्यांना सहन होत नसे. मंदिर कामात प्रत्येक दगडापासून ते कळसापर्यंत स्वतः लक्ष घालत असे. मंदिर कामासाठी लागणारा हा विशिष्ट प्रकारचा तांबड्या रंगाचा दगड जो महाराष्ट्रातून ठराविक ठिकाणून आणण्यात येत असे. या दगडाला हजारो वर्षांचे आयुष्य असते. मात्र या काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या बाबतीत नेमकाच दगड कमी पडला आणि मंदिराचे बांधकाम थांबले. शंभू महादेवाच्या कार्यामध्ये स्वामीजींना विघ्न सहन होत नसे. त्याचा त्यांना त्रास होत असे. स्वामीजी लगेच साधनेला बसत जणू काही ते शंभू महादेवाला प्रार्थना करत. आणि काय तो चमत्कार, स्वामीजींचं ध्यान सुटलं आणि स्वामीजी काय म्हणतात याकडे डोळे लावून बसलेल्या भक्तांना स्वामीजींनी उपदेश केला की बाबांनो, देवाचं काम देवच करून घेत असतो. या इथे जवळच गोदामाईच्या कुशीमध्ये लागण तेवढा तांबड्या रंगाचा दगड आहे. चला उठा, गोदामाईला विनंती करा आणि आपल्याला पाहिजे तेवढाच दगड घेऊन या. खरोखरच इथे शेजारी गोदामाईच्या म्हणजेच गोदावरी नदीच्या कुशीत दगड मिळाला आणि या काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या कार्यपूर्तीनंतर स्वामीजींचं मन वळालं ते हृदयेश्वराकडे. हृदयेश्वर महादेवाचं मंदिर गौतम ऋषींची कर्मभूमी. 12 वर्षातून एकदा भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या 4 स्थानांपैकी एक महत्त्वाचं स्थळ आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी
एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचं ठिकाण म्हणजेच त्र्यंबकेश्वर. अशा या पुण्यपावन स्थळावर स्वामीजी पोहोचले. 1973ला हृदयेश्वराची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली. ह्या ठिकाणची आख्यायिका अशी सांगतात की भगवान शंकरानं कठोर तपश्चर्येच्या बळावर स्वर्गलोकीची देवनदी जगदुद्धारासाठी भूतलावर आणली. तेच हे गोदावरीचं उगमस्थान. रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे या गोदावरी नदी तीरावर गौतम ऋषींना स्नान संध्येसाठी पाठवून त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच अहिल्यादेवीच्या रूपास उपभोगून घेण्यासाठी देवराज इंद्र या ठिकाणी आले होते. हे जेव्हा गौतम ऋषींना समजले त्यावेळेस त्यांनी या गोदावरी नदी तीरावर अहिल्या मातेस शिळा बनवले. पुढे वनवास काळामध्ये प्रभू श्री रामचंद्र या त्र्यंबकेश्वरी पावनभूमीत आले आणि त्यांनी पतिव्रता अहिल्या मातेस शिळामुक्त केले. त्र्यंबकेश्वर म्हणजे डोंगर माथ्याचा भूभाग. या ठिकाणी दान मिळालेल्या खडकाळ जमिनीवर स्वामींनी शेती फुलवली, बाग फुलवली, त्याचं नंदनवन केलं. स्वामीजींनी त्यांच्या पूर्व काळामध्ये खूप कष्ट केले. स्वामीजींनी शेतामध्ये खूप काबाड कष्ट केले. जेथे जेथे ते राबत तेथील नापीक जमीन सुद्धा सुपीक होऊन फुलत असे. उत्तम शेती कशी करावी याचे धडे त्यांनी पूर्वीच गिरवले होते. तेच धडे त्यांनी आपल्या भक्तांना शिकवले आणि भक्तांच्या श्रमदानातून स्वामीजींनी येथे खडकाळ जमिनीला नवे जीवन दिले. जमीन सुपीक झाली, पिकू लागली. जमिनीची प्रत जाऊ नये म्हणून चारही बाजूला आंबा, नारळ, चिक्कू तर डोंगर माथ्यावर फळबागा लावली. या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांना श्री संत जनार्दन स्वामी यांचं प्रथम दर्शन झालं आणि अजन्म त्यांचे शिष्य बनले. गुरुसेवेत रुजू झाले. श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी या इथे हृदयेश्वराच्या सेवेत मंदिराच्या कार्यपूर्तीत रुजू असताना दाखलगावून एक जोडपं आपला अचानक अंध झालेल्या मुलास घेऊन आले. स्वामीजींनी या मुलास आपल्याकडे ठेवल्यावर 3 दिवसात त्यात दृष्टी आली आणि अशा दिव्य दृष्टी आलेल्या या बालकास स्वामीजींनी आपल्याकडेच ठेवले. दृष्टी आलेल्या या मुलास संत जनार्दन स्वामी परमगुरू लाभले आणि हे बालक स्वामी सेवेत रुजू झाले. अशा प्रकारे गुरु शिष्यांचा सत्संग या पावनभूमीत झाला आणि हे बालक दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच महात्माजी म्हणजे परमपूज्य शांतिगिरीजी महाराजच आहे. हृदयेश्वराच्या कार्यपूर्तीनंतर स्वामीजी निघाले ते नाशिक तपोवनात. शर्वाश्वर महादेवाचं मंदिर. शर्वाश्वर हे तीर्थस्थान तपोवन नाशिक परिसरामध्ये रममाण आहे. तपोवन म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेली भूमी. असं सांगितलं जातं की या भूमीमध्ये श्रीराम, सीता, बंधू लक्ष्मण हे थांबले होते. म्हणून ह्या भूमीला तपोवन ह्या नावानं ओळखलं जातं. 1979 साली ह्या मंदिराचं बांधकाम पूर्ण करून प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला. स्वामीजी म्हणत, आई वडिलांची सेवा करा आणि तुम्हाला एक तरी गुरु करा. ज्यांनी नाही गुरु केला त्याचा जन्म वाया गेला. गुरुशिवाय दुसरा ज्ञानदाता नाही. खरोखरच या प्रसंगी संत तुकाराम महाराजांची ओवी आठवते. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव नाही तुझा, पाहता त्रैलोक. स्वामीजींच्या प्रवचनाला गोडवा असे, जनतेच्या सुखदुःखांची हितगुज असे आणि म्हणूनच प्रवचनाला अमाप गर्दी होत असे. घरामध्ये आपले आप्त असो कोणी असो, कोणी पाळलेली वस्तू खाऊ नये, फेकून द्यावी. त्याच्या तावडीत जाता कशाला तुम्ही? ती काहीच करणार नाही. धार्मिक माणसाला वाचवती ना धर्माला रगडून टाकेल. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जप जप अनुष्ठान करून धर्म पत्करा, म्हणजे देव आपल्याला काही करणार. तो का त्यांना अगस्तीचा चाप आहे म्हणे, यांच्या हातात दगड बुडत. म्हणून एकानं आणायचं आणि एकानं जोडायचं. असा शेतू बांधला बाबा. देवाची लीला काय सांगावं तुम्हाला. स्वामीजींनी आपल्या अमृततुल्य प्रवचनातून जीवनाचे बीजगणित सांगितले आहे. स्वामीजी म्हणत, उद्योग व शिलाची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, सुखभावाला प्रेमाने गुणा, दुःखाला मनोरंजने भागा, तर परिनिंदेचा लघुत्तम काढा. आणि खरोखरच आपल्या जीवनाचे बीजगणित असेच जर ठेवले तर येणारे उत्तर मोक्षप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, यात शंकाच नाही.
हाक आली आणि स्वामीजींनी साथ दिली नाही असं कधीच झालंच नाही. भक्तांच्या इच्छेखातर स्वामीजी पोहोचले ते साकूर येथे. भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करताना एखाद्या माऊलीप्रमाणे स्वामींना आनंद होत. तसंच उदाहरण या मौनेश्वर महादेव मंदिराच्या बाबतीत घडलं. इसवी सन 1988 या साकूर येथील काही मंडळी स्वामीजींना येऊन भेटली आणि आमच्या साकूर गावामध्ये स्वामीजी आपल्या हातून महादेवाचं मंदिर व्हावं अशी इच्छा प्रकट केली. भक्तांच्या हाकेला स्वामीजी धावून गेले. इसवी सन 1989 या मौनेश्वर महादेव मंदिराची कार्यपूर्ती झाली. मंदिराची प्राणप्रतिष्ठाही झाली. भक्तांच्याच इच्छेखातर या महादेव मंदिरास मौनेश्वराचे नामकरण करण्यात आले. काशी विश्वनाथ महादेवाचं मंदिर. काशी विश्वनाथ महादेवाचं हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथल्या बेट परिसरात आहे. त्र्यंबकेश्वरी उगम पावलेल्या आणि कोपरगावास कोपऱ्यात वेढा घेऊन वाहणाऱ्या गोदावरी या गोदामाईच्या जुन्या पात्रात काशी विश्वनाथाचं हे मंदिर स्वामीजींनी उभारलंय. या शंभू महादेवला काशी विश्वनाथ महादेव का म्हणतात या मागे एक रहस्य आहे. स्वामीजींचं हे मंदिर काशी या ठिकाणी उभारण्याचा संकल्प होता, मात्र त्यांचा हा संकल्प अपूर्ण राहिला. हा संकल्प पूर्ण होऊ देण्यामागे काशी विश्वनाथाचीच लीला असावी. स्वामीजींच्या हातून त्यांना इकडे महाराष्ट्रात येण्याची इच्छा झाली असावी, म्हणूनच आपल्या बाबाजींच्या हातून येथे काशी विश्वनाथ महादेव मंदिराची स्थापना झाली. 1989च्या डिसेंबरमध्ये नाशिक तपोवन परिसरामध्ये शर्वाश्वर येथील महादेव मंदिर आश्रमात स्वामीजींचं महानिर्वाण झालं. आणि कोपरगाव इथल्या काशी विश्वनाथ महादेव मंदिराच्या सान्निध्यात अनंत काळासाठी समाधिस्थ झाले. स्वामीजींना वेरूळ कृष्णेश्वराच्या छायेत सिद्धेश्वर शंभू महादेवाच्या प्रांगणामध्ये समाधिस्थ होण्याची इच्छा होती. मात्र भक्तांच्या इच्छेपुढे स्वामीजी काय बोलणार. आपल्या गुरूंचा संकल्प परमपूज्य शांतिगिरी महाराजांनी पूर्णत्वास नेला. या इथे वेरूळ आश्रमी सिद्धेश्वर शंभू महादेवाच्या प्रांगणामध्ये संत जनार्दन स्वामीजींचं संकल्पित समाधिस्थान आहे. स्वामीजींच्या महानिर्वाणानंतर 16 या दिवशी श्री संत जनार्दन स्वामी समाधीस्थळ कोपरगाव पेठ या ठिकाणी स्वामीजींच्या इच्छेनुसार परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांची विधिवत पूजापाठ करून सर्व शिष्यां भक्तांसमवेत उत्तराधिकारी पदाची शाल पांघरण्यात आली. त्याची ही काही क्षणचित्रे. महंत मोहनगिरी महंत मोहनगिरी देखो उनके उत्तराधिकारी डिग्री का साधु बनेगा है कि नहीं. स्वामीजींच्या हातून ज्याप्रमाणे शिवालय उभारली गेली तसेच त्यांच्या हातून त्या त्या ठिकाणी आश्रम, सुधारित शेती, गोशाळा, वसतिगृह, गुरुकुलाही उभारली गेली. श्री संत जनार्दन स्वामी यांच्या हातून वेरूळ, त्र्यंबकेश्वर, नाशिक तपोवन, पुणतांबा, टुणकी, उखखेड, निमगाव, श्री क्षेत्र धमाणे, कोल्ही, सवंदगाव, शिवपुरी, दीक्षी इथं आश्रम उभारलेत. तसंच वेरूळप्रमाणे टुणकी येथेही 1983 मध्ये गुरुकुलाची स्थापना केली. स्वामीजींची अशी इच्छा होती की प्रत्येक आश्रमामध्ये गुरुकुल व्हावं. आपल्या गुरूंची राहिलेली इच्छा आणि गुरुकुल परंपरा जोपासत आपल्या महात्माजींनी महालगाव आश्रम, सव्वदगाव आश्रम, उगावखेडे व उपखेड अशा सर्व आश्रमामध्ये गुरुकुलाची उभारणी केली. नवे गुरुकुलाला एका अद्ययावत श्रेणीकडे घेऊन जात आहे. स्वामीजींच्या हातून जेथे जेथे आश्रमे उभारली गेली तसेच स्वामीजी तेथे विहीर देखील खोदत असे आणि या विहिरीच्या पाण्यावर दान मिळालेल्या जमिनीला शेतीसाठी पाणी सिंचन करण्याची व्यवस्था करत असत. दान मिळालेल्या जमिनी बहुतेक निकृष्ट दर्जाच्या, खडकाळ, डोंगर मात्यांच्या
अशा जमिनी वहितीवर आणून स्वामीजी त्यावर शेती फुलवत असे, पिकवत असे. आज परमपूज्य शांतिगिरी महाराजांच्या निरीक्षणाखाली या वेरूळ आश्रमी आपणास एक नियोजनबद्ध शेती बघावयास मिळते. मंदिरात टाळ मृदुंगांच्या गजरात भक्ती फुले आणि जमिनीवर पाण्याच्या खळखळाटात शेतीचा मळा झुले. असंच दृश्य वेरूळच्या आश्रमाच्या शेतीवर बघायला मिळतं. आश्रम बांधला की स्वामीजी तेथे गोशाळा बांधत असे. स्वामीजींच्या सर्वच आश्रमामध्ये अशा गोशाळा आहे. स्वामीजी म्हणत, गोशाळेच्या माध्यमातून गोसेवा घडते आणि 33 कोटी देवांचं सेवेचं पुण्य प्राप्त होतं. गोपालन हा संतांच्या इब्रतीचा व्यवसाय आहे. गाय आणि माय एक समान आहे, त्यांची सेवा करा. या वेरूळ सारख्या आश्रमात आपणास अशा मोठ्या प्रकारची गोशाळा बघावयास मिळते. स्वामीजींनी सांगितलेल्या परंपरेपैकी श्रमदान ही एक महत्वाची परंपरा. अन्नदाना इतकेच महत्व श्रमदानाला आहे. स्वामीजी म्हणत, मंदिराच्या कामी श्रमदान घडले पाहिजे. भगवंताच्या कोणत्याही कार्यातील श्रमदानाने घाम निघाला की त्याची सर्व पापे धुतली जातील आणि प्रवचन ऐकून हृदयात प्रकाश पडेल. मंदिर कामात सर्व प्रकारचे दान घडते, ते भगवंताच्या दारी रुजू होत असते. या वेरूळ, त्र्यंबकेश्वर, टुणकी, ओझर अशा स्वामीजींच्या आश्रमात भक्त आपापल्या सोयीने श्रमदान करतात. कुणी आश्रम कार्यात श्रमदान करतात, कुणी अन्नदान कार्यामध्ये श्रमाचा वाटा उचलतात, तर कुणी प्रत्यक्ष कृषी परंपरा जोपासत श्रमदान करतात आणि दानाची सर्वश्रेष्ठ पुण्य प्राप्त करतात. स्वामीजींना दान दिलेल्या जमिनीवर आजही सर्व गाववासी श्रमदान करतात. या श्रमदानानं जमीन फुलते, पिकते आणि मिळणाऱ्या उत्पन्नातून अन्नदान केलं जातं. साधू संतांच्या परंपरेपैकी अनुष्ठान ही एक महत्वाची परंपरा. जनार्दन स्वामीजींच्या प्रत्येक आश्रमात ही परंपरा राबवली जाते. तर वेरूळ आश्रमात हजारोंच्या संख्येने लोक अनुष्ठानासाठी येतात. या अनुष्ठानात लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळी देखील सहभाग घेतात. अनुष्ठानात दिलेल्या गुरुमंत्राचा जप करतात. हाती घेतलेले जय मंदिर जीर्णोद्धाराचे पर्व होते. त्यावेळी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करून प्राणप्रतिष्ठा पूर्ण होता शुभ मुहूर्तावर अनुष्ठान करण्याची परंपरा स्वामीजींनी सुरू केली. 7, 11 किंवा 21 दिवस मौन धारण करून फळ आहारावरती निरंतर तपश्चर्या करणे यालाच अनुष्ठान असे म्हणतात. अनुष्ठान काळामध्ये गुरूंनी दिलेला मंत्र जपणे, परमेश्वराचे नामस्मरण करणे यालाच जपानुष्ठान असे म्हणतात. अनुष्ठान ही एक साधू संतांची परंपरा आहे. परमेश्वर प्राप्तीचा तो प्रमुख टप्पाच आहे. अनुष्ठान एक संतांची संस्कृती आहे, प्रतिष्ठान आहे. अनुष्ठान काळात पहाटे उठून स्नान करतात. पहाटे 3:30 वाजताच्या प्रहरामध्ये ब्रह्मनाडी जागृत होत असते. यावेळी जप करणे यातच सर्वहित असते. अनुष्ठान करून मरण आले तर आत्मा भाग्यवान ठरतो. साधू संतांनी या अनुष्ठानातून जे पुण्य लाभते तेच पुण्य सर्वसामान्यांना मिळावे म्हणून स्वामीजींनी प्रत्येक आश्रमात ही परंपरा सुरू करून दिली. म्हणून तर जप तप अनुष्ठान तरी ती ऋषी मुनीच्या. स्वामीजी म्हणत, तुम्ही बायकोला जितके जीव लावता तितके अनुष्ठानाला जीव लावा. त्याची बायको गेली, त्याचा संसार गेला. त्याचे अनुष्ठान गेले, त्याचे दैव प्राप्तीचे योग गेले. संतांजवळ अनुष्ठान केले तर सारे पापे नष्ट होतात. स्वामीजींनी अनुष्ठानाची परंपरा सुरू केली. ही परंपरा परमपूज्य शांतिगिरी महाराजांनी जोपासली. नव्याने तिच्यात वाढ केली. आज वेरूळ, त्र्यंबकेश्वर, टुणकी, ओझर अशा सर्व आश्रमामध्ये अनुष्ठानाची परंपरा राबवली जाते. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडावं असं कुणाला वाटत नाही. मात्र हे भाग्य सर्वांनाच प्राप्त होत असं नाही. श्रीमंतांकडे आर्थिक बळ असते, मात्र वेळेची कमतरता असते. गरिबांकडे वेळ असतो तर आर्थिक बळ नसतं. अशा या आपल्या सर्व जनतेसाठी आपल्या परिसरातच संत जनार्दन स्वामीजींनी 12 प्रति ज्योतिर्लिंग स्थापन करण्याचा संकल्प केला. मात्र त्यांच्या हातून प्रत्यक्ष 9 शिव मंदिरांची कार्यपूर्ती झाली. आपल्या गुरूंचा अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तराधिकारी परमपूज्य शांतिगिरी महाराजांनी कार्यमशाल हाती घेतली. नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या श्री क्षेत्र शिवपूर इथलं हे नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर. अशी आख्यायिका सांगतात की या ठिकाणी शिव पार्वती विसाव्याला येत असे. म्हणूनच ह्या तीर्थक्षेत्राला शिवपूर असं नाव आहे. स्वामीजींना हे ठिकाण खूप आवडायचे. स्वामीजी सांगत असे, शिवपुरी क्षेत्र अतिशय मान क्षेत्र आहे. या ठिकाणी शिव पार्वती विसाव्याला येत असे. म्हणूनच या तीर्थक्षेत्राला शिवपुरी असे नाव आहे.
स्वामीजी असतानाच्या या गावामध्ये आश्रम बांधला होता, शेती फुलवली होती. मात्र शिवमंदिर बांधण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. ती संत जनार्दन स्वामीजींची इच्छा परमपूज्य शांतिगिरी महाराजांनी पूर्ण केली आहे. अमृतेश्वर महादेवाचं मंदिर. हे मंदिर टुणकी तालुका वैजापूर इथं आहे. असं सांगतात की मार्गशीर्ष शुद्ध दशमीला तुकाराम महाराजांनी विठोबा रायाला भिक्षा वाढली. या दिवसाचं औचित्य साधून तुकाराम बीज या दिवशी टुणकी या गावामध्ये मोठी यात्रा भरते. आपल्या स्वामी भक्तीपोटी परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांनी आपले गुरु संत जनार्दन स्वामी यांचे मंदिर इथं उभारलेलं दिसतं. रुद्राश्वर महादेवाचं मंदिर. रुद्राश्वर महादेवाचं हे मंदिर संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या निमगाव इथं आहे. या ठिकाणी शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग बांधून परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांनी आपला गुरुसंकल्प पूर्ण केला. इतकेच नव्हे तर स्वामीजींची अशी एक इच्छा होती की पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी, शिष्यांसाठी राहण्याची व्यवस्था म्हणून आश्रम पाहिजे. म्हणून परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांनी पंढरपूरला चंद्रभागेच्या उत्तरेला आश्रम बांधला आहे. स्वामीजींचा वारसा तंतोतंत जपून तो पाळून महामंडलेश्वर परमपूज्य शांतिगिरी महाराजांनी शिवशंकराची भक्ती प्रचार सुरू केला. आपल्या गुरु इच्छेप्रमाणे ठिकठिकाणी शिवालये उभारली, आश्रम मानला. तसेच स्वामीजींची अशी एक इच्छा होती की काशी या तीर्थक्षेत्री काशी विश्वनाथ मंदिराजवळ महादेवाचं मंदिर व्हावं. आज ती देखील आपल्या गुरूंची इच्छा या परमशिष्याने म्हणजेच परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांनी पूर्ण केली आहे. काशी येथे भव्य असे शिवालय उभे आहे. स्वामींना हृदयात साठवून त्यांच्याच चरणांचे अनुकरण परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांनी केलंय. जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी स्वामींच्या नंतर त्यांचं कार्य सांभाळताना परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांना थकवा जाणवत नाही. गुरुप्रेमाने भारावलेल्या या देहाचा उल्लेख तो काय करावा. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांच्या संकल्पनेतून या वेरूळ तीर्थक्षेत्री एक मोठा विश्वशांती धर्मसोहळा आयोजित करण्यात आला होता. या विश्वशांती धर्मसोहळ्यासाठी देशातून ठिकठिकाणून साधू संत आले होते. अशा धर्मसोहळ्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमली होती. विश्वशांती धर्मसोहळा कार्यक्रमाचा औचित्य साधून जुना पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांनी श्री संत जनार्दन स्वामीजींचे उत्तराधिकारी परमपूज्य शांतिगिरीजी महाराज यांना महामंडलेश्वर 1008 हे पद बहाल केलं आणि महामंडलेश्वर पदाची शाल पांघरण्यात आली. अतिशयोक्ती नव्हे, पण खरोखरच वेरूळच्या आश्रमाच्या इतर कार्याची नोंद घेणे म्हणजे केवळ अशक्यच. या आश्रमांतर्गत कारगिल युद्धाच्या वेळी व गुजरात भूकंपग्रस्तांकरता भक्त परिवाराकडून निधी देण्यात आला होता. आपल्या भारत मातेसाठी सरहद्दीवर शहीद झालेल्या सैनिकांच्या धन्य माता पितांचा पूजनाचा भव्य कार्यक्रम या शिर्डी साईबाबांच्या तीर्थक्षेत्री मैदानावर आयोजित करण्यात आला होता. वेरूळ आश्रमांतर्गत संतांसाठी संत निवास, भक्तांसाठी भव्य भक्त निवास, साहित्य भांडार, प्रसादालय, वाचनालय अशा प्रकारे सर्व व्यवस्था ठेवण्यात आलेल्या आहेत. शिवभक्तीचे रोपटे संत जनार्दन स्वामीजींनी लावले, ते जन जनात रुजवले. मात्र ते जोपासून परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांनी त्याची नव्याने वाढ केली. शिवभक्तीसोबत आपल्या स्वामीजींचा आघात महिमा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला आणि आपल्या स्वामी भक्तीचे हे पुजारी नेहमीच आपल्या स्वामींचे गुणगान गात राहिले, त्यांचे संकल्प इच्छापूर्ती करत राहिले. स्वामीजींनी सांगितल्यानुसार अन्नदान, श्रमदान, गोपालन, अनुष्ठान, गुरुकुल, शेती यासारख्या संपूर्ण परंपरेचं तंतोतंत पालन करून या वेरूळ आश्रमासोबत संपूर्ण जय बाबाजी परिवार अध्यात्माचा आनंद घेतोय. स्वामीजींची अपूर्ण राहिलेली संकल्पपूर्ती, पडीक जमिनीत निर्माण केलेली आदर्श शेती, श्रमदान मूल्यगाभा असलेले तत्व, परधन, परअन्न, परश्री, परनिंदा यांचा त्याग, शाकाहार व्यसनमुक्त जीवन अशा रीतीने आध्यात्मिक आणि शारीरिक जीवन मूल्यांचे मार्गदर्शन समाजाला वेळोवेळी देऊन पूर्ण परिसंघाने अनुष्ठान, जपतप, ध्यानधारणा, नियम, प्राणायाम, यज्ञ अशा कार्यांची पताका परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांनी संपूर्ण भारतभर फडकवली आहे.
तहानलेल्या जीवाला पाण्याची ओढ लागते, तशीच दर्शनाची ओढ भक्तांना श्री संत जनार्दन स्वामींच्या आश्रमांपर्यंत घेऊन जाते आणि गुरुदर्शनानं मन तृप्त होतं, आनंदी होतं. ओम जनार्दनाय नमः.